डोक्यात दगड घालून 21 वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला। मीनाक्षी नगरातील या घटनेप्रकरणी MIDC पोलिसांनी एकास अटक केली आहे। रविवारी सकाळी 8:30च्या सुमारास मीनाक्षी नगर येथील तेलुगू शाळेसमोरील पद्मावती प्लॉटिंगच्या कंपाऊंड लगत एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। खून झालेल्या तरुणाचं नाव महेश गुरुसिद्धप्पा सावळतोटे वय 21 असं आहे। तो सिद्धरामेश्वर नगर MIDC अक्कलकोट रोड इथं राहत होता। महेश मजुरीचं काम करत होता। नातेवाईकांच्या माहितीनुसार महेशच्या चुलत भावाचं लग्न होतं। 25 एप्रिल रोजी रात्री हळद कार्यक्रम झालेला होता। काल सकाळपासून तो कामावर गेलेला होता। रात्री परत आलेला नव्हता। नातेवाईकांनी लग्न संपेपर्यंत संयम ठेवला आणि नंतर घटनेची माहिती घेतली। आज सकाळी सुमारे 10:30 वाजता महेशच्या नातेवाईकांना त्याचा आत्तेभाऊ सिद्धू माळी याच्याकडून फोन आला की तेलुगू शाळेसमोर एक व्यक्ती बेशुद्ध पडलेली आहे आणि ती महेश सारखी दिसते आहे। नातेवाईक तिथं गेले असता त्यांना खात्री पटली की तो महेशच आहे। त्याच्या डोक्यात आणि उजव्या कानावर जखमा होऊन रक्त वाहत होतं। त्याला तातडीनं शासकीय रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केलं। MIDC पोलिसांना माहिती देण्यात आली। पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला। नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काल रात्री 12:15च्या सुमारास सोमनाथ नागराज जवळकोटे व 31 वर्ष राहणार शिवलिंग मंगल कार्यालयाजवळ कलावती नगर याचा झोपेत असलेल्या महेशला पाय लागल्यानं दोघांमध्ये शिवीगाळ आणि भांडण झालं। भांडणातून सोमनाथ याला महेशच्या डोक्यात दगड घालून त्याला जबर दुखापत केली आणि खून केला। पोलिसांनी या प्रकरणी सोमनाथ नागराज जवळकोटे यास अटक केली आहे। महेशच्या भावानं MIDC पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की झोपेत असलेल्या माझ्या भावाला पाय लागल्याच्या कारणावरून भांडण करून सोमनाथनं दगड घालून खून केला। त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी। काल सकाळी ड्युटीला गेला आणि घरात भावाचं पोराचं लग्न होतं। हे लग्नामध्ये सगळेजण इकडे लग्नात होते आणि कुणाला काय काल संध्याकाळी हळदी कार्यक्रम होता। हे हळदी कार्यक्रम झाल्यावर सुद्धा काय झालं रात्री 11 वाजले तरी कामाला गेला म्हणून आले नाही एवढंच माहिती। आणि सकाळी 9 वाजता माहिती पडले हे दोघं सख्खे भाऊ मावस भाऊ दोघं गेले बघितले बघून तिथलं उठून इकडे आले आणि कोणी मारलं कसे काय मारलं ह्याचा शोध तुम्ही काढून द्यावा आम्हाला एवढं माहिती। काय वय वगैरे किती नाव काय त्याचं वय 21 पोराचं नाव काय नाव महेश गुरुसिद्धप्पा सावळतोटे। काम काय करतात ते? काम त्यांनी बिगाड करत होता वाळू ढिपूवर। काय म्हणजे काय झालं असेल तुम्हाला काय नाही काही नाही बघा ह्याचं आम्हाला काही कल्पना नाही। एवढं ते बिगाड काम करतं घरी जातं संध्याकाळी टायमिंग नाही त्याला। आणि त्यांनी जे समोरच्यांचं त्यांचं कुठं काय जाताना गाठ पडलं कधी काय झालं काय ह्याच्या अगोदर त्याचा काय संपर्क झाला वाद ते माहिती नाही आणि त्यावर झालं नाही झालं हे सुद्धा शोध घ्यायला पाहिजे। आता तुमची मागणी काय असणार आहे प्रशासनाकडे पोलिसांकडे काय? नाही ह्याचं जे आहे ह्याचं सिद्ध करून टाकायला पाहिजे कशा पाय मारलं काय आहे आणि हे मारणार कोण आहे कशासाठी मारलं नाही। हे रोज उठणं असं करत बसेल मी ह्यांचं तो सबक शिकायला पाहिजे। आणि ह्यांचे कुठं आहे पाहुणे रावले ह्याचे जे मारले ना आता जेवण जाऊन बसलं त्यांनी त्यांचं चुलतं म्हणा भाऊ म्हणा आई म्हणा वडील आहे त्यांना तो समोर आणलं पाहिजे आपल्या समोर आणि त्यांचं व्यवहार काय आपल्याला बघायला येतं। पोलिसांनी काय कल्पना दिली का काय? पोलिसांनी काय म्हणले त्याचं व्यवहारशी आहे त्याचं मागं पुढे पुण्या म्हणलं त्याचा आणि मध्ये एक मर्डर करून त्यांनी जेल भरून आले म्हणे हे दुसरा मर्डर आहे त्याचा। आता कोण आहे मारणारा कोण आहे आता त्याचं नाव सुद्धा माहिती नाही आणि आम्ही समोर चेहरा सुद्धा बघितला सुद्धा आम्हाला ह्याचं अटक केली का पोलीस? त्यांनी सध्या पोलिस अटक आहे म्हणता नेता श्रीराम साहेबांना फोन आला त्यावेळेस पोलिस केला सांगितलं ते कोण त्याचं नाव सुद्धा सांगतो म्हणले आणि त्यांचं काय आहे पुढचं ते आम्हाला माहिती पडलं पाहिजे। सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। पोलीस अधिक तपास करत आहेत। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।